नमस्कार, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑपबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे की संस्कृत भाषा किंवा संस्कृत वाणी ही देववाणी म्हणून संबोधली जाते। आपले बहुतांश जे वेद, पुराण, उपनिषद आहेत ते संस्कृतमधूनच आहेत। संस्कृत महाकाव्य आहेत आणि संस्कृत हीच सर्व भाषांची जननी आहे असं समजलं जातं आणि संस्कृतमधूनच आपल्या विविध भारतीय भाषांचा उगम झालेला आहे। त्यांची पाळमुळं ही संस्कृत भाषेतच आहेत। हे आपल्या व्याकरणाने किंवा आपण त्याच्यावर जे काम केलेलं आहे आपल्या पूर्वजांनी त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे संस्कृतचं महत्त्व वादातीत आहे आणि आपल्या शाळांमध्ये सुद्धा पूर्वी 100 गुणांसाठी संस्कृत किंवा 50 गुणांसाठी संस्कृत आणि 50 गुणांसाठी हिंदी अशा पद्धतीने ती गुणांची विभागणी केलेली असायची। संस्कृत शिकायला आजही अनेक लोक उत्सुक असलेले दिसून येतात, कारण संस्कृत ही भाषाच एवढी सुमधुर आहे आणि त्याचा अभ्यास केल्यावर अनेक जुन्या ग्रंथांचा, स्तोत्रांचा, मंत्रांचा, काव्यांचा, धार्मिक ग्रंथांचा, त्याच्यामध्ये भगवद्गीता असेल, उपनिषद असतील, त्यांचा अभ्यास करणं सोपं सुलभ होतं। त्याच्यामधून अनेक प्रकारचं ज्ञान संवर्धन होऊ शकतं। असं हे संस्कृतचं महत्त्व आहे। आता मी हे संस्कृतचं महत्त्व सुरुवातीलाच का सांगितलं, कारण आता ज्येष्ठ अमावस्या झाल्यानंतर आपल्या मराठी गणनेचा आषाढ मास सुरू होत आहे आणि आषाढ मासातला जो पहिला दिन आहे तो महाकवी कालिदास दिन म्हणून आपण साजरा करतो। आता आपल्या इथे संस्कृत विद्यापीठही आहे। नागपूरला ते महाकवी कालिदास यांच्या नावानेही ओळखलं जातं आणि महाकवी कालिदास यांनी जे आषाढस्य प्रथम दिवसे हे त्यांचं जे महाकाव्य आहे त्या महाकाव्यातलं जे वर्णन आहे ते महाकाव्य म्हणजे मेघदूत, त्याच्यामध्ये हा उल्लेख आलेला आहे की आषाढस्य प्रथम दिवसे, त्यामुळे आषाढातला पहिला दिवस हा महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो। आता महाकवींनी अनेक रचना केल्या, त्याच्यामधल्या सगळ्याच रचना ह्या अत्यंत सुमधुर आणि विविध गोष्टींनी परिपूर्ण आहेत। विविध रस आहेत, विविध छंद आहेत, वृत्त आहेत, अत्यंत मधुर असा भाव त्याच्यामधून प्रकट होतो आणि त्यामुळे त्या जगभर प्रसिद्ध आहेत। आता महाकवी कालिदास यांचा कालखंड हा इसवी सन पूर्व 150 ते 450 असं सांगितला जातो। आता जशा राज्यांच्या सीमा आहेत तशा त्या पूर्वी नव्हत्या। उत्तर भारत असा जो प्रदेश म्हणून आपण ज्याला ओळखतो त्या इथे महाकवी कालिदासांचं संपूर्ण जीवन व्यतीत झालं। राजा विक्रमादित्यच्या दरबारातील एक प्रमुख रत्नांपैकी एक असलेले महाकवी कालिदास यांची अशी ओळख सांगितली जाते आणि त्यांच्या अनेक त्यांनी लिहून ठेवले त्याच्यामध्ये मथुरा, वृंदावन, गोवर्धन, यमुना, मगध, अंशू, अवंती, अनूप, कलिंग, अयोध्या अशा सगळ्या उत्तर भारतातल्या ठिकाणांचा, नद्यांचा, पर्वतांचा, रानांचा, वृक्षांचा, वल्लींचा उल्लेख आढळून येतो। त्यामुळे महाकवी कालिदास हा निसर्ग कवी होता आणि त्याने निसर्ग काव्य केलं असं अनेक अभ्यासकांनी लिहून ठेवलेलं आहे। आता या महाकवी कालिदासाने जे विविध काव्य केले, 4 काव्य त्यांची ग्रंथरचना आहे। त्याच्यामध्ये रघुवंश आहे, कुमार संभव आहे, मेघदूत आहे, ऋतुसंहार आहे। ही जी 4 महाकाव्य आहेत त्याच्यानुसार आणखी 3 नाटकं त्यांची आहेत, म्हणजे एकूण 7 त्यांच्या ज्या रचना आहेत त्या अत्यंत प्रसिद्ध आहेत। त्याच्यामध्ये अभिज्ञान शाकुंतलम, मालती विकाग्निमित्र आणि विक्रमौर्य शीय अशा या त्यांच्या ग्रंथरचना म्हणजे 3 नाटक रचना आहेत। आता ह्या महाकवी कालिदास ज्या मेघदूतामुळे जगप्रसिद्ध आहे, त्याच्या अनेक
जगातल्या सगळ्या भाषांमध्ये त्याची भाषांतरं झालेली आहेत. त्या मेघदूतावर भारतातल्या म्हणजे किमान भारतातल्या महाराष्ट्रातल्या मराठी 91 त्याच्यावर भाष्य आहेत म्हणजे टीका आहेत. आणि ह्या मेघदूतामध्ये आहे काय तर पत्नी विरहामुळे व्याकुळ झालेल्या एका यक्षाने मेघांसोबत आपल्या पत्नीला जो संदेश पाठवलाय एवढीच त्याची कल्पना आहे. म्हणजे हे सूत्र म्हणजे त्याच्यातलं केंद्रसूत्र आहे आणि त्याच्यावर आधारित हे महाकाव्य रचलेलं आहे. मंदाक्रांता या वृत्तरचनेत 4 चरणांची 111 कडवी ह्यात आहेत म्हणजे 125 श्लोक आहेत. आणि हे महाकाव्य पूर्व मेघ आणि उत्तर मेघ असं विभागलेलं आहे. आणि ज्या कडव्यातून आषाढस्य प्रथम दिवसे असा उल्लेख आलेला आहे ते कडवं मी आत्ता तुमच्यासमोर म्हणून दाखवणार आहे. ते असं आहे, तस्मिन दो कतिचिद बलहा विप्रयुक्ता स कामे नीत्वा मासान कनक वलयभ्रंश रिक्त प्रकोष्ठ आषाढस्य प्रथम दिवसे मेघमालिष्ट सानूनम वप्रक्रीडा परिणतग प्रेक्षणीयम ददर्श. म्हणजे तस्मिनो दो कतिचिद बल विप्रयुक्ता सकामी नीत्वा मासान कनक वलयभ्रंश रिक्त प्रकोष्ठ आषाढस्य प्रथम दिवसे मेघमालिष्ट सानूनम वप्रक्रीडा परिणतगज प्रेक्षणीयम ददर्श. आता शांता स्वर्गवासी कवयित्री शांता शेळके यांनी ह्या 4 ओळींचं वर्णन असं केलंय. आषाढाच्या पहिल्या दिवशी बघतो शिखरी मेघ वाकला टक्कर देण्या तर भिंतीवर क्रीडातूर गज जणू ठाकला. असं हे सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि आषाढातला पहिला दिवस असल्या कारणाने आपण हा विषय प्राधान्याने इथं घेतलेला आहे. महाकवी कालिदासाच्या 7ही कलाकृती अजरामर आहेत. मी सांगितलं त्याप्रमाणे जगातील सर्व भाषांमध्ये या दूत काव्याचे भाषांतर झाले आहे. जगद्विख्यात असा हा कवी आहे. त्याच्या या मेघदूतामध्ये दिशा असेल, मेघ असेल, पर्जन्य असेल, प्रवास असेल आणि ह्या देशाला नैऋत्य मोसमी वाऱ्यांद्वारे पाऊस उपलब्ध होतो. त्यामुळं त्याला त्या काव्यामधून पर्जन्य ज्ञान असलेलं सुद्धा अत्यंत अचूकपणे दिसून येतं. पर्जन्य चक्र महाकवी कालिदासाला माहिती आहे. म्हणजे नागपूरजवळील रामटेक, रामगिरी पर्वत ते अलकानगरी असा जो मेघाचा प्रवास होणार आहे त्या मेघाच्या प्रवासा दरम्यान त्याने हे आपलं संदेश आपल्या पत्नीपर्यंत घेऊन जावा असं त्याने विनवणी केलेली आहे. ह्या महाकवी कालिदासाच्या मेघदूत या काव्यामध्ये ओढ आहे, शृंगार रस आहे, कोमल स्वप्न असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि या काव्यावरून महाकवी कालिदासाचं आपल्या पत्नीवर किती शाश्वत एकनिष्ठ प्रेम आहे हे सुद्धा दिसून येतं. या महाकाव्यामध्ये निसर्गाची वर्णनं आहेत, नगररचनेची वर्णने आहेत, नद्यांची वर्णनं आहेत, पठारांची वर्णनं आहेत आणि 64 रमणीय ठिकाणांचे वर्णनसुद्धा यामधून दिसून येत आहे. इतका महाकवी कालिदास प्रतिभावान, जाणकार आणि संस्कृत भाषेवर प्रेम करणारा, तिचं चांगली मर्मस्थळं जाणणारा आणि ती योग्य ठिकाणी योग्य प्रकारे योग्य शब्दांद्वारे योग्य स्वर आणि व्यंजनाद्वारे व्यक्त करणारा अत्यंत अलौकिक असा महापुरुष असा महाकवी होता हे दिसून येतं. त्यामुळेच त्याचं वर्णन प्रतिभावंत कवी, उत्तम हवामानतज्ञ, निसर्गप्रेमी, आयुर्वेदाचा जाणकार, इतिहास भूगोलाची उत्तम जाण असणारा, प्रेमकाव्याचा प्रणेता असा हा कवी त्याच्यातून व्यक्त होतो. ह्याच्यापेक्षाही आणखी त्यांची काही गुणवैशिष्ट्य निश्चित आहेत. आणि ह्या काव्यामधून उपमा, अर्थांतरन्यास, अलंकार यांची पुष्टी होते आणि निसर्गाशी काव्य कसं तादात्म्य पाहू शकतं हे या महाकवीच्या ह्या मेघकाव्यातून आपल्याला दिसून येतं. म्हणजे हा जो संदेश पाठवला आहे त्याने मेघदूत, त्याच्यामधून हे सगळं आपल्याला दिसून येतं. आणि आषाढाचा प्रथम दिवसाला आपण महाकवी कालिदासांचा दिवस म्हणून तो साजरा करतो.
त्यामुळे महाकवी कालिदास, आपला देश, आपली संस्कृती, ही माती, ह्या मातीतून निर्माण झालेली अनेक नररत्न, त्यांनी ह्या मातीला दिलेलं संस्कारांचं, संस्कृत भाषेचं, देववाणीचं महत्त्व, त्याच्यामधून व्यक्त होणाऱ्या जीवनाशी संबंधित अनेक पैलूंचं वर्णन, म्हणजे आपला देश आपण हा कृषीप्रधान मानतो, तेव्हा कृषी विषय आला म्हणजे पाऊस येतो. पाऊस म्हणजे पाणी, पाण्यातून धरणीला केला जाणारा अभिषेक आणि त्याच्यातून निर्माण होणारी हिरवाई, आपल्याला मिळणारं धनधान्य, आणि या सगळ्यातून उभं राहणारं एक जीवनचक्र, समाज जीवन, आणि या समाज जीवनाच्या माध्यमातून आपला हा देश कसा उभा राहिला त्यावेळेस असणारं ऐतिहासिक, पौराणिक, आपल्या देशातील विविध शहरांचं वर्णन, नद्यांचं वर्णन, गावांचं वर्णन, आणि आपल्या मेरी माटी मेरा देश, अपनी माटी अपना देश, त्या देशावर का गौरव बाळगायचा, का अभिमान बाळगायचा, या देशाचं महत्त्व काय, त्याची पाळं मुळं, ऋषी आणि नदीचं कूळ, आणि ह्या सर्वातून निर्माण झालेली ही सनातन भारतीय संस्कृती, याला प्रगाढ असणारा विविध जुन्या कालखंडांचा आणि त्याच्यामध्ये घडलेल्या ह्या काव्य, वर्णनं, पूजा यांचं